नमस्कार मंडळी, मी अनुजा तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण थालीपीठाची भाजणी कशी करायची ते पाहूया। यापासून आपण भाजणीचे वडे सुद्धा करू शकतो। भाजणी करताना प्रत्येकाच्या प्रमाणात थोडाफार फरक हा असू शकतो। मी आज जे प्रमाण दाखवणार आहे त्यामुळे भाजणी अतिशय पौष्टिक आणि खमंग होते। चला तर मग लगेचच आपल्या भाजणीच्या रेसिपीला सुरुवात करूया। गॅस चालू करून आधी कढई चांगली तापवून घ्यावी। कढई तापल्यावर गॅसची फ्लेम एकदम लो करावी आणि सर्वप्रथम आपण त्यात तांदूळ भाजून घेऊया। सर्वच जिन्नस मंद गॅसवर चांगले परतून भाजून घ्यायचे आहेत। वजनाने हे 300 ग्रॅम तांदूळ आहेत। वाटीच्या मापाने 3 वाट्या तांदूळ होतात। मी हा बासमती तुकडा वापरला आहे। तुम्ही कोणताही रोज वापरातला तांदूळ घेऊ शकता। आज आपण 1 किलो भाजणी करणार आहोत, त्यानुसार सर्व साहित्य एक एक करून भाजून घेऊया। प्रत्येक धान्य आणि डाळी या वेगवेगळ्या साईज आणि शेपच्या असल्यामुळे सर्व साहित्य एकत्र भाजू नये। प्रत्येक जिन्नस वेगवेगळा भाजावा म्हणजे तो व्यवस्थित भाजला जातो आणि त्यामुळे भाजणी 3 महिने तरी नक्कीच टिकते। हे सर्व साहित्य धुतले नसले तरी स्वच्छ कापडाने मी पुसून घेतले आहे। त्यामुळे त्यावर काही पावडर किंवा धूळ असल्यास ती निघून जाईल। हवे असल्यास घट्ट पिळलेल्या ओल्या फडक्यानेही आपण ते पुसून घेऊ शकतो। त्यानंतर पंख्याखाली वाळवून मग भाजावे। तांदळाला थोडा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजले। त्यासाठी आपल्याला 4 मिनिटे लागली। आता ते परातीत काढून पसरून घेऊया। भाजून झालेले प्रत्येक धान्य असे परातीत काढून घ्यावे। आता कढई ज्वारी भाजून घेऊया। ती मापाने 150 ग्रॅम किंवा 1.5 वाटी आहे। तीही 3 ते 4 मिनिटे खमंग भाजून घेऊया। सर्व जिन्नस असे सावकाश शांतपणे भाजून घ्यावे। थोडे पेशन्स लागतात, पण भाजणी आपली अप्रतिम होते। ज्वारी भाजली गेली की अशी लाह्यांसारखी उडू लागते, मग ती भाजून झाली असे समजावे। आता ही 100 ग्रॅम नाचणी भाजून घेऊया। मापाने 1 वाटी आहे। नाचणी सुद्धा 3-4 मिनिटे कढईत भाजून परातीत काढून घेतली। ही 1 वाटी बाजरी घेतली आहे। वजनाने ती सुद्धा 100 ग्रॅमच आहे। उन्हाळ्यात नाचणीचे प्रमाण जास्त आणि हिवाळ्यात बाजरीचे प्रमाण जास्त असेही आपण करू शकतो। भाजून झालेली सर्व धान्य परातीत काढून घेतली। आता कढईत 100 ग्रॅम मूगडाळ घालूया। ही मी सालासकट मूगडाळ घेतली आहे। तुम्ही साधी घेऊ शकता किंवा त्याऐवजी अख्खे मूग घातले तरी सुद्धा चालेल। सालासकट डाळी घेतल्यामुळे त्यातील फायबरचे प्रमाण वाढते आणि भाजणी अधिक पौष्टिक होते। उडीद डाळ ही सालासकट घेऊया। ती सुद्धा 100 ग्रॅमच आहे। डाळी सुद्धा आपण 3 ते 4 मिनिटे भाजून घेणार आहोत किंवा भाजून झाल्यावर त्याचा सुंदर असा सुवास येतो, त्यामुळे ती भाजून झाली आहे हे कळते। नमस्कार मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब नक्की करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा।
आता अख्खे चणे 100 ग्रॅम भाजायला घेऊया. त्याऐवजी चणा डाळही घेऊ शकतो. चणे भाजून झाले की त्यावर थोडे ब्राऊन असे चट्टे येतात, त्यामुळे आपल्याला ते भाजून झाले हे कळते. आता कढईत 25 ग्रॅम धने घालूया. ते एक छोटी वाटी भरून आहेत किंवा रोजच्या वाटीच्या मापाने अर्धी वाटी. चुकून गॅस मोठा राहिल्यामुळे माझ्याकडून धने थोडे जास्त भाजले गेले. खरं तर धने पटकन भाजले जातात, त्यामुळे ते जरा विशेष लक्ष देऊन भाजावे. जिरं सुद्धा 25 ग्रॅम किंवा अर्धी वाटी एवढे घ्यावे. धने जिरं दोन्ही 1 ते 2 मिनिटात भाजून होतात. भाजून झालेले सर्व साहित्य परातीत काढून मिक्स करून घेतले. ही सगळी मिळून 1 किलो भाजणी झाली आहे. थंड झाली की ती आता मी गिरणीत दळायला देणार आहे. तुमच्या घरी घरघंटी असल्यास त्यात दळून घ्यावे, पण मिक्सरमध्ये वाटू नये. गिरणीतून दळून आणून अशी छान भाजणी तयार झाली. ती अशी बारीक दळून आणावी. पुन्हा एकदा भाजणी करायला आपल्याला कोणकोणतं साहित्य लागलं त्याची लिस्ट मी इथे देत आहे. आता तयार भाजणी मी एका बाउलमध्ये काढून घेते. हा एवढा बाउल भरून भाजणी घेतल्यावर साधारण मीडियम आकाराची 4 थालीपीठं होतात. ही पाव किलो एवढी भाजणी आहे, म्हणजे अंदाजे 1 किलोचे आपली मीडियम साईजची 16 थालीपीठं होतात. वा, भाजणीला सुगंधही अगदी सुरेख आला आहे. काही दिवसांनी आता मी थालीपीठाची रेसिपीही तुमच्याबरोबर शेअर करीन आणि त्याचबरोबर भाजणीचे वडेही दाखवीन. तोपर्यंत तुम्ही ही भाजणी तयार ठेवा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.